बुलढाण्यात बूथ कॅप्चरिंगची शंका, बाहेरचा पोलीस बंदोबस्त बोलावण्याची मागणी, भाजप राष्ट्रवादी रिपाई गटाच्या पदाधिकाऱ्यांची पोलिसांकडे मागणी। नगर परिषद निवडणुकीच्या मतदानासाठी बुलढाणा शहरात बूथ कॅप्चरिंगची शंका उपस्थित करत पैशाचे आमिष दाखवले जाणार आहे। त्यामुळे नागरिकांना निर्भयपणे मतदान करता यावे आणि कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी यासाठी बुलढाणा शहरात जिल्ह्याच्या बाहेरील पोलीस बंदोबस्त लावण्यात यावा। या मागणीसाठी भाजपचे जिल्हाध्यक्ष विजयराव शिंदे, अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे प्रदेश उपाध्यक्ष टी.डी. अंभोरे आणि रिपाई आठवले गटाच्या पदाधिकाऱ्यांनी ठाणेदारांची भेट घेत निवेदन दिले आहे आणि पोलीस अधीक्षकांकडे देखील सदर मागणी करणार असल्याची माहिती दिली आहे। येत्या 2 डिसेंबरला होऊ घातलेल्या नगरपालिकेच्या निवडणुकीच्या संदर्भात निवडणुका निर्भयपणे पार पाडाव्यात, नागरिकांना काही प्रभागामध्ये आमिष दाखवण्याचा, पैसे देण्याचा प्रयत्न या ठिकाणी होणार आहे। भारतीय बूथ कॅप्चरिंग सुद्धा होण्याची शक्यता नाकारता येत नाही। म्हणून या संदर्भामध्ये पोलीस निरीक्षक यांना राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, भारतीय जनता पक्ष आणि रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या वतीनं आम्ही निवेदन दिलेलं आहे। त्या पोलीस अधीक्षकांना सुद्धा या संदर्भात भेटणार आहोत आणि बुलढाणा शहरातील जे पोलीस कर्मचारी सेवेमध्ये असतील त्यांच्याकडे पोलीस बंदोबस्त ठेवण्यात येऊ नये, या ठिकाणी बाहेरचे पोलीस देण्यात यावेत अशी मागणी सुद्धा त्या ठिकाणी आम्ही केली आणि अतिसंवेदनशील भागात दिवसभर आणि रात्रभर सुद्धा त्या ठिकाणी गस्त ठेवावी अशी विनंती त्या ठिकाणी केलेली आहे।